नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सूक्ष्म क्रिया बघणार आहोत. ह्या सूक्ष्म क्रिया करायला एकदम सिंपल आणि साध्या आहेत. कोणती पण एक्सरसाइज करायच्या आधी, व्यायाम करायच्या आधी ह्या सूक्ष्म क्रिया करणे महत्त्वाचे आहे. कारण का आपल्या जे हातांचे जॉइंट असतात त्यामध्ये हीट जनरेट होणे, ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होणे गरजेचे आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे सूक्ष्म क्रिया बघणार आहोत. ह्या क्रिया करायला एकदम सिंपल आणि साध्या आहेत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पहिल्यापासून ते शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वात प्रथम आपल्या डोळ्यांपासून सुरुवात करणार आहोत. एक एक बॉडीचे जे पार्ट आहेत त्याची आपण सूक्ष्म क्रिया करणार आहोत. डोळ्यांची. डोळे सुरुवातीला एकदम वरती बघणे आणि खाली बघणे. मी तुम्हाला 1 ते 2 वेळा करून दाखवणार आहे, परंतु तुम्ही करताना 5 वेळा करायचे, कारण व्हिडिओ मोठा होईल त्यामुळे 1 किंवा 2 वेळा मी दाखवत आहे. सुरुवातीला वरती बघणे आणि खाली बघणे. डोळ्यांची एक्सरसाइज. पूर्ण वरती, नंतर खाली, स्लोली वरती, खाली, वरती, खाली. ही झाली एक. त्यानंतर दुसरी साईडला बघणे, राईट साईडला आणि लेफ्ट साईडला. पूर्ण या पद्धतीने. मान फिरवायची नाही, फक्त डोळे फिरवायचे. नाही तर काही जण डोळ्यांच्या एक्सरसाइज करताना मान अशी फिरवतात. मान एकाच जागी ठेवायची, फक्त डोळे फिरवायचे. पूर्ण राईट साईडला बघणे, लेफ्ट, राईट, लेफ्ट, राईट, लेफ्ट. त्यानंतर पूर्ण हाताचा जो आपला अंगठा आहे, अंगठ्याची नख आहेत, नखांच्या पूर्ण वरती बघायचं आणि अंगठा गोलाकार फिरवणे. स्लोली 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 अंगठ्याकडेच बघायचे. पूर्ण गोलाकार फिरवणे. या पद्धतीने. त्यानंतर डोळे उघडणे आणि झाकणे. पूर्ण या पद्धतीने. या पद्धतीने. त्यानंतर आपण बघूया आता पूर्ण गालांची एक्सरसाइज. पूर्ण या पद्धतीने गालामध्ये हवा भरणे. त्यानंतर पूर्ण हवा भरून गोलाकार फिरवणे. या पद्धतीने. हवा थोड्या वेळ ती भरून गालामध्ये होल्ड करणे. त्यामुळे आपल्या पूर्ण चेहऱ्याचे जे गाल असतात, गालांची एक्सरसाइज होते, ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थितरित्या चालते. या पद्धतीने. रिलॅक्स. आता पूर्ण हातांची बघूया. हे मनगटे आहेत त्याची एक्सरसाइज. पूर्ण फिरवणे या पद्धतीने. स्लोली स्लोली. उघडणे, झाकणे, उघडणे, पूर्ण झाकणे, उघडणे आणि झाकणे. सकाळी उठून तुम्ही जर केलं तरी ह्या भागामध्ये, ज्या भागामध्ये आपण एक्सरसाइज करत आहोत त्या पूर्ण भागामध्ये ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थितरित्या जाते आणि आपली बॉडी पूर्ण हीट व्हायला लागते. या पद्धतीने. या पद्धतीने. त्यानंतर गोलाकार फिरवणे. पूर्ण या पद्धतीने. रिवर्स, वरती, वरती, वरती. त्यानंतर पूर्ण रिलॅक्स. आता आपण बघूया हातांचे पूर्ण कोपरे. याच्या पूर्ण एक्सरसाइज. हात पूर्ण इथे, पुढे. श्वास घेत पूर्ण आतमध्ये, श्वास सोडत बाहेर. या पद्धतीने. त्यानंतर गोलाकार फिरवणे. स्लोली स्लोली. पूर्ण खांद्यांची एक्सरसाइज होते. आणि ज्यांना शोल्डरमध्ये काही पेन होत आहे, दुखत आहे दिवसभर मोबाईल हातात पकडून, लॅपटॉपमध्ये काम करून,
पूर्ण आराम मिळतो. त्यानंतर रिव्हर्स. त्यानंतर पूर्ण रिलॅक्स. पूर्ण ही मान आहे, मानेचे पूर्ण आता व्यायाम. पूर्ण वरती बघणे, खाली, वरती. आता त्यानंतर पूर्ण राईट साईडला, उजव्या बाजूला बघणे. त्यानंतर मध्ये, त्यानंतर डाव्या बाजूला, त्यानंतर मध्यभागी, उजव्या बाजूला. त्यानंतर पूर्ण रिलॅक्स. त्यानंतर पूर्ण खांद्याचे पूर्ण वरती घेणे, होल्ड करणे, थोडा वेळ थांबणे, म्हणजे या पोझिशनमध्ये श्वास नॉर्मलच चालेल, जसं आपण घेतो त्या पद्धतीने. असं केले ते पूर्ण ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित पोहोचते, त्या भागामध्ये काही पेन होत नाही. नंतर रिलॅक्स. अजून एकदा रिलॅक्स. अजून एकदा अँड रिलॅक्स. त्यानंतर हात पूर्ण इंटरलॉक करायचे या पद्धतीने आणि पाठीमाग स्ट्रेट. त्यानंतर स्लोली पुढे स्ट्रेट. पूर्ण खांद्यांचा हातांचा व्यायाम होतो, यामुळे स्लोली करायचे, जास्त फास्ट नाही. त्यानंतर पूर्ण रिलॅक्स. थोडा वेळ रिलॅक्स करणे. आता आपले कान आहे ते पूर्ण आपल्या शोल्डरला चिटकवणे, या पद्धतीने स्लोली पूर्ण या भागामध्ये ताण पडतो, तो ताण पूर्ण जाणवून घ्यायचा. पर कसं होत आहे, काय होत आहे, जस्ट फील करणे. मध्यभागी, त्यानंतर डाव्या साईडला, वरती. रिलॅक्स. त्यानंतर पूर्ण रिलॅक्स. पूर्ण तुमची मान दुखत असेल, खांद्यांमध्ये काय प्रॉब्लेम असेल, पूर्ण या एक्सरसाइज केल्यानंतर ते दुखणे थांबते, त्या भागामध्ये ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित. पूर्ण या पोझिशनमध्ये बसून घ्यायचे. आता पायांची एक्सरसाइज बघूयात. हातांची वगैरे एका भागाची झाली, आता पूर्ण पायांची आणि गुडघ्यांची. पूर्ण या पद्धतीने हात ठेवणे, एकदम रिलॅक्स. पायांची बोटे आपल्याकडे, त्यानंतर पूर्ण सरळ, स्लोली करायचं, आपल्याकडे, त्यानंतर सरळ, पूर्ण आपल्याकडे, त्यानंतर सरळ, आपल्याकडे, त्यानंतर सरळ, त्यानंतर गोलाकार फिरवणे, या पद्धतीने एकदम रिलॅक्स. त्यानंतर बोटे आहेत, बोटे पूर्ण या पद्धतीने दुमडणे आणि उघडणे, दुमडणे पूर्ण या पद्धतीने असे आणि उघडणे. आता पूर्ण हे भागामध्ये पूर्ण एक पाय उचलणे, या पद्धतीने फक्त गुडघेच उचलायचे आणि ह्या भागाची पूर्ण पायांची एक्सरसाइज होते. त्यानंतर पाय थोडे वरती करणे, होल्ड करायचं, त्यानंतर रिलॅक्स, तर रिलॅक्स, त्यानंतर पूर्ण रिलॅक्स करणे. ह्या झाल्या पूर्ण एक्सरसाइज. सकाळी उठून जर तुम्ही एवढेच केले, त्यानंतर तुम्ही तुमच्या कामाला लागला,
तरी देखील चालेल. दिवसभर तुम्हाला व्यायाम केल्याचा फील देखील येईल आणि तुमच्या बॉडीमध्ये ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थितरित्या होईल. जर तुमच्याकडे वेळ नसेल तर एवढ्या सूक्ष्मक्रिया करणे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर तुम्हाला माझा सकाळी कोणते व्यायाम करावे हे समजत नसेल तर त्यावरती एक मी व्हिडिओ बनवला आहे, त्याची मी इथे लिंक दिलेली आहे, इथे क्लिक करा. तर भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन काही टॉपिक घेऊन. तोपर्यंत नेहमी हसत राहा, आनंदित राहा आणि सर्वात महत्त्वाचे निरोगी राहा. धन्यवाद.